या 4 बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळतोय 25 रुपयांच्या वरती बाजारभाव। तुमच्याकडे असणाऱ्या कांद्याला भाव मिळणार का? शेतकरी मित्र, गेल्या 7 ते 8 महिन्यापासून कांद्याने शेतकऱ्याला अक्षरशः रडवलं होतं, परंतु याच कांद्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हसू फुललं आहे। कारण कांद्याला बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे। सध्या कांद्याला लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, येवला, कळवण, सोलापूर आणि राज्याबाहेरील बेंगलोर बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी 2000 रुपयांच्या वरती बाजारभाव मिळतोय। शिवाय गेल्या महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी याचाच परिणाम म्हणून त्या कांद्याचं झालेलं नुकसान आणि त्यावरून कांद्याची कमी झालेली आवक यासोबतच शेतकऱ्यांकडे जो काय उन्हाळ कांदा शिल्लक होता तो उन्हाळ कांदा देखील शेतकऱ्यांनी आहे त्या भावामध्ये विकल्यानं राज्यामध्ये कांद्याची टंचाई निर्माण झाली। नेमकी याच पार्श्वभूमीवरती कांद्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये बाजारभाव वाढणार अशी परिस्थिती सध्या त्या ठिकाणी निर्माण झाली आहे। एकूणच काय की कांदा दराची नोव्हेंबरमध्ये नेमकी परिस्थिती कशी असणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राइब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की कांद्याचे हे जे काय दर असतात ते लागवड क्षेत्र किती आहे कांद्याचं, त्यामुळे मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक किती आहे, या आवकेतून त्या ठिकाणी निर्यात कांदा किती केला जातो, त्यानं परदेशी जे काही चलन आहे ते राज्यात परिणामी देशामध्ये किती येते, यासोबतच जो हवामानाचा फॅक्टर आहे, या सर्व घटकांवरती कांद्याचे दर त्या ठिकाणी अवलंबून। सध्या जर का आपण कांद्याला जर पाहिलं तर राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आणि राज्याबाहेरील सुद्धा बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 2000 रुपयाचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळतोय। तर किरकोळ बाजारामध्ये सुद्धा कांद्याचे दर हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत। बघा, मागील 2 महिन्याच्या तुलनेत जर का आपण कांदा बाजारभावाचा विचार जर केला तर आतापर्यंत जवळपास कांद्याच्या या दरामध्ये 50% घसघशीत वाढ त्या ठिकाणी झाली आहे आणि ही गोष्ट शेतकरी राज्यासाठी अतिशय सकारात्मक आहे। बघा, ही वाढ नेमकी झाली कशामुळे, तर गेल्या महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे जो काय खरीपाचा जो काय कांदा आहे, आर्ली खरीप किंवा लेट खरीपचा, तो कांदा त्या ठिकाणी अक्षरशः सडला। परिणामी तो कांदा त्या ठिकाणी अजूनही मार्केटमध्ये आला नाही। शिवाय खरीपाच्या कांद्याची जी काही लागवड आहे ती सुद्धा शेतकऱ्यांनी कमी केली, कारण उन्हाळ कांद्याला, रब्बीच्या कांद्याला त्या ठिकाणी बाजारभाव मिळलेला नव्हता। याशिवाय जो काही उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक होता 5 ते 6 महिन्यापासून, तो आहे त्या भावामध्ये कांदा सडत चालला म्हणून शेतकऱ्यांनी विकून टाकला। अशी एकंदरीत सगळी परिस्थिती एकवटून आली आणि कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे सध्या कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले आहेत। यासोबतच NCC नाफेडच्या माध्यमातून जो काही खरेदी केलेला 3 लाख मेट्रिक टन कांदा होता तो कांदा देखील सरकारनं लगेचच बाजारामध्ये आणला, परंतु हा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी किरकोळ बाजारामध्ये स्पर्धा करू शकला नाही आणि त्यामुळं त्यांच्या गोडाऊनमध्ये जो काही तो कांदा आहे तो त्या ठिकाणी सडला गेला आणि पुन्हा त्या ठिकाणी जर का आणीबाणीची परिस्थिती जर निर्माण झाली तर सरकारकडं त्या ठिकाणी बफर स्टॉक नाही आहे। त्यामुळे पुन्हा सरकार NCC नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार का अशी एक बातमी त्या ठिकाणी येत आहे। शिवाय राज्यामध्ये कांद्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं कांद्याचे सध्या भाव वाढलेले आहेत आणि त्यामुळं व्यापारी जे काय आहेत, कांद्याचे व्यापारी, ते कांदा खरेदीसाठी परराज्यात जातानाचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते। आणि हीच जर का परिस्थिती जर अजून अशीच जर राहिली तर कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी कडाडल्याशिवाय राहणार नाही आणि ही शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्र, तुमचा जर का कांदा अजूनही त्या ठिकाणी तुमच्याकडे शिल्लक असेल किंवा येणाऱ्या 10 ते 15 किंवा महिनाभरामध्ये तुमचा कांदा जर का मार्केटमध्ये येणार असेल, मग तुमचा त्या ठिकाणी लाल कांदा असो किंवा पांढरा कांदा असो किंवा त्या ठिकाणी हा जर का कांदा तुमचा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणार जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बाजारभाव मिळतीलच अशी आशा त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कांद्याचे रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही जर का कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर तुमच्यासाठी ही बाब अतिशय नफ्याची आणि अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहे।